गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पाची गाथा प्रेझेंट्स दी मोरया टॉक्स मध्ये. आणि आपला दी मोरया टॉक्सचा एपिसोड 10 आहे. आणि आज आपल्या सोबत आहेत जेजेचा महाराजा या मंडळाचे कार्यकर्ते. सो वेळ न घालवता आपण आजचा एपिसोड सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. जय गणेश दादा, तुमच्या दोघांचं स्वागत आहे दी मोरया टॉक्स मध्ये. आणि सर्वात प्रथम तर आम्ही तुमचे आभारी मानतो की तुम्ही तुमचा वेळ दिला आम्हा लोकांना. आपण मंडळाची जर्नी तर ऐकणारच आहोत, पण सर्वात प्रथम आम्हाला हे ऐकायला आवडेल की गणपती तुमच्या मंडळासाठी काय आहे. बाप्पा म्हणजे की आमच्यासाठी सर्वच काय आहे. आणि चाळीला एक कसा करायचा, तर तो 11 दिवस म्हणजे जो बाप्पाचे असतात. आणि आता ऍक्च्युली गणपतीला अजून 2.5 महिने 3 महिने आहेत. पोरांची धावपळ आतापासून सुरू झाली आहे. ट्रॉलीसाठी काय की पाठपूजन कसं काय करायचं, मूर्ती कशी आणायची. तर बाप्पा आमच्यासाठी सर्व काही आहे. आणि लहान मुलं पण एकदम हे असतात की दादा यावर्षी मूर्ती कशी आणायची, दादा यावर्षी आपण कुठून आणायची. म्हणजे आम्ही चिंचपोकळीवरून आणतो. तर पोरं लोक करायला. आणि तुम्ही ॲपचा पहिला अर्धा तास पहिला आमचा कॉन्टॅक्ट चालू होता माझ्या भावासोबत. तर आमचं सर्व डिस्कशन चालू होतं. आमचे जे मोठे लोक पण आहेत, जसे की सुशांत जाधव. हां, आम्ही तर कार्यक्रम मी त्यांना बघूनच शिकलोय. जे काय सुशांत जाधव आहे, दीपक सोलंकी आहे, आणि असे बरेच लोक आहेत. आम्ही त्यांचा बघूनच शिकलो आहे. तर मी ऑलवेज त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतोच. तरी की दादा यावर्षी आपण कसं काय करायचं. आणि बाप्पा आता येणार आहोत 2026चे, तर आपण काय तयारी करायची. तर हे बाप्पा आपल्यासाठी सर्वच काही. आणि बाप्पा यायचं पहिल्याच आपण सर्व एकत्र होऊन जातो. आणि एकत्र तर आहोतच, पण एक यायचं पहिल्याच आपण ना एक उत्साह आपल्यामध्ये वाढतोय. खूप छान वाटलं. बाप्पा तुमच्या मंडळासाठी काय आहे, म्हणजे बाप्पा हा सर्वांसाठी सर्वस्व आहे. सो सुरुवात करूया तुमच्या मंडळाच्या जर्नीसाठी. सो माझा पहिला प्रश्न असा आहे की जेजेचा महाराजा या मंडळाची सुरुवात कशी झाली आणि हा नाव कसं पडलं. 1950 ला हिरा परमार कांजी सोलंकी यांनी सुरुवात केलेली मंडळाची. आणि पहिली गोष्ट तर जेजेचा महाराजा नाव 75 वर्ष होतं तरी पडलं. पहिलं नाव होतं ओल्ड हॉस्टेलचा राजा. ओल्ड हॉस्टेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ओल्ड हॉस्टेलचा राजा हे असं नाव होतं. नंतर 75 वर्ष होतं तर ती फोर्टचा राज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी, म्हणजे आमचे मोठे भाऊ आहेत ते आमच्या मंडळाचे. तर ते आमच्या मंडळाला इन्व्हिटेशन दिलं 70 वर्षाचं. तर त्यांनी इन्व्हिटेशन देताना त्यांनी एक ट्रॉफी दिलेली. त्या ट्रॉफीमध्ये ओल्ड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जेजेचा महाराजा म्हणजे ते एक मोठा एक टॅग आम्हाला दिलेला. तधीपासून आम्ही ते जेजेचा महाराजा ते एवढं मोठं मंडळ आम्हाला दिलंय. तर मी घेतलं, पण मी ओल्ड हॉस्टेलचं राजा नाव हे नाव मी बॅनरवरच टाकतो की तो आमचं सर्वात पहिला नाव आहे. आणि जेजेचा महाराजा नाही फक्त एक टॅग लाईन आहे. एवढं का मी नाही करत, त्याला शो नाही करत. ओल्ड हॉस्टेल राजा आमच्यासाठी सर्वस्व आहे नाव आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही एवढं काय करता, तर तुम्ही ओल्ड हॉस्टेल फक्त तुमचा चाळीचा टॅग का घेताय, तुम्हाला तर जेजेचा टॅग घेतला पाहिजे. तर आम्ही बोललो की बघ जेजेचा राजा तर आमचा आहेच, म्हणजे आज आमचा चाळीत आहे तिथे जेजेचा राजा बसतो. तोही आपलाच मंडळ आहे. आणि त्यानंतर आम्ही बोललो की जेजेचा राजा तर आहे, तर तुम्ही, तर ते बोलले आम्ही तुम्हाला जेजेचा महाराजा ह्या नावाचा टॅग. त्यांनी आम्हाला, आम्ही तिथे गेलो, त्यांनी आमचा सत्कारही केलं, ट्रॉफी आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला दिलं. नंतर गणपतीच्या काही 8व्या दिवशी मी त्यांनी बोलवलं आपल्याला. आणि त्यांनी आम्हाला सर्वांसमोर जाहीर केलं की जेजेचा महाराजा आपलं एक नातं आहे फोर्टचा राजा. आणि दादा मंडळाची सुरुवात कशी झाली. हां, तर मंडळाची सुरुवात हिरा परमार, ते आमचे आजोबा नाव, आणि कांजी सोलंकी यांच्या दरम्यान मंडळाची सुरुवात झाली. पहिले आपलं मंडळ एक कॅन्टीनमध्ये बसायचा. हां, त्याला मेसची कॅन्टीन असे म्हणतात. त्या कॅन्टीनमध्ये बसायचं. मग ते कॅन्टीनमध्ये बसत मग जे वरिष्ठ लोक होते ह्या लोकांनी एक डिसिजन घेतला की आपण ओल्ड हॉस्टेलचा राजा कॅन्टीनमध्ये का, आपल्या चाळीचा मधोमध बसूया. मग त्यानंतर हिरा परमार, कांजी सोलंकी आणि असे बरोबर, तेव्हा तर आम्ही नव्हतो, 1950ची गोष्ट आहे. आम्ही ऐकतो लोकांचं, जसे की सुशांत जाधव, माझे वडील, माझे मोठे अप्पा, मोठे काका, यांच्याकडून मी सर्व ऐकतो की हे लोक आम्हाला एक एक सांगतात. आणि अशोक जाधव, सुशांत जाधवचे जे वडील आहेत ते पण होते त्यावेळेस. ते लोकांनी सर्व केलं. आणि मग आपण गणपती बसवला आपला चाळीत. मग चाळीत तो चालू केली स्लो, लय लहानपण एकदम. तेव्हा आपण आणायचो काय 2.5 फूटची मूर्ती आणायचो. आणि सण तेव्हाही मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा, काही असंही नाही. हां, तर आपण पण बोलायची गोष्ट अशी आहे की जे हॉस्पिटल मध्ये गणपती बसतो, म्हणजे लोक रुग्णांची सेवा करून वेळोवेळ देऊन मग आपण हा सण पण साजरा करतो. म्हणजे त्या काळापासूनच आपली परंपरा चालू आहे. आणि
मग त्यानंतर ती पिढी नंतर त्यांनी तर चालू केलं. मग त्यानंतर किरण परमार म्हणजे माझे वडील, हरीशभाई परमार माझे मोठे काका आहे, मग सचिन जाधव, नितीन जाधव, वसंत भोसले, असे आणि अजून बरेच लोक आहेत. आणि मी एवढे कोणाचे नाव नाही घेत, आणि नाव नाही घेत दिलगिरी व्यक्त करतो मी. तर असे बरेच लोक आहेत. त्या लोकांनी आपल्या मंडळाची सेकंड पिढी त्यांनी मग आपल्याला चालू ठेवलं. नंतर त्यानंतर सुशांत जाधव लोकांची यांचा ग्रुप होता, मग त्यांचं बघून आम्ही मग आपलं तसंच चालू आहे आणि अजूनही चालू आहे. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा बाप्पाची मी पहिला पण बोलला तयारी आपण लय उत्सवामध्ये असतो. त्यानंतर आपण प्रवासचा जर तुम्ही बोलताय तर आपण 1.5 फूटची मूर्ती मी पहिलाच बोललो आपण आणायचो. पण अजूनही आमचा एक हेतू आहे की आपण मूर्ती लहानच आणायची. जास्तीत जास्त आम्ही 5.5 ते 6 फूट आणतो. त्याचा हेतू असा आहे की विसर्जन आपलं चांगल्या पद्धतीने होईल. हां, आणि मग आता ते हिरा परमार नाही आहे, म्हणजे ते नाही राहिले, तर आम्ही त्यांचं मार्गदर्शन मी आपण चालतो आहे. आणि आम्ही मोठ्या पोरांचं बघूनच आम्ही आमचे म्हणजे सुशांत जाधव सरांचं नाव घेतलं मी, त्यांचं बघूनच आम्ही फॉलो करतो आमचा. सो दादा, माझा चौथा प्रश्न असा होता तुझ्याकडे, म्हणजे जे सिनियर्स कार्यकर्ते आहेत तुमच्याकडे, जे आता 77 वर्ष तुमच्या मंडळाचं आहे, आणि हे 6-7 फूटची रेडीमेड मूर्ती आणणं ही परंपरा तुम्ही एवढ्या वर्षापासून चालू ठेवली. सो या परंपरेमागे रिझन काय आणि ही परंपरा कशी तुम्ही चालवतात? जसं की म्हटलं मी पहिल्यापासून जे आपले वरिष्ठ लोक होते तर त्यांनी आहे ना तेव्हा एक चालू होतं. तेव्हा मी जायची, पुन्हा मंडळ जायचं, पुन्हा चाळी जायची, आणि आताही जाते. तर त्यापासून तर तीच पिढीची पिढी, चौथी पिढी आहे आपला मंडळ चालू होतं. तर त्या हे सर्व चालत राहिलं. आणि जेव्हा पहिलेचे लोक जे करायचे की मूर्ती जो देतोय, म्हणजे जो स्वतःची याची इच्छा पूर्ण झाली तर तो बोलतो की यावर्षी मूर्ती मी देणार. तर ठीक आहे, तो देत असेल, पण हा परंपरा ही आहे की पूर्ण चाळीचे लोक येतात, कार्यकर्ता, बाई, लेडीज लोक पण असतात, पोरं असतात लहान लहान. हां, मूर्ती तो सिलेक्ट करणार, पण ते जे काय ते साक्षी मंडळाच्या समोरच. हां, तर ही परंपरा आहे की 77 वर्ष कोणी असं झालेलं नाही आहे की गेला डायरेक्ट बुक केली आणि हा मी केली असा टायमिंग. जे काय आपण जातो स्टॉलमध्ये बाप्पाचे लागलेले असतात, चिंचपोकळी साईडला, चिंचपोकळीला मग आपण बघत असतो. मग त्या जेव्हा व्यक्ती यावर्षी देणार होती, मग तो डिसाईड करतो आणि विचारतो पहिला. आणि आजपर्यंत मी माझ्यासमोर, म्हणजे आता मी 25 माझा वय आहे, तर माझा या 25व्या वयात मी पाहिलं आहे ना, तर ठीक आहे, पहिलेचे जे 4-5 वर्ष तेवढं नॉलेज नसेल मला, पण नंतर जेव्हा मी बघतो, मी लहानपणापासून जातो म्हणजे आणि एवढं चालत जातो, तर मी पाहतो की काय तो जो मूर्ती देतो ना, तो कधी असं डिसाईड करत नाही. जे एखाद्या मंडळाच्या साखीमध्ये ही मूर्ती करू का, मग आम्ही बोलतो तुला काय ओके आहे ना. मग तेव्हा आजपर्यंत असं कधी झालेलं नाही की आम्ही मूर्ती म्हणजे बनवून घेतली नाही. जी परंपरा आहे, आम्ही डायरेक्ट जातो 1.5-2 महिना पहिला, 1.5 महिना जास्त, आणि परत मंडळाचे सर्व लोक जातात आणि तिथे आम्ही मूर्ती आवडली, सर्वांच्या साक्षीमध्ये ती मूर्ती आम्ही डन करतो आणि त्या बाप्पाला आपण विराजमान करतो. आणि आता माझा प्रश्न असा होता की पहिले काळातले कार्यकर्ते आणि आत्ताच्या काळातले कार्यकर्ते, त्यांच्याबद्दल म्हणजे तुला काय फरक वाटतो, आणि तुझ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल तू काय बोलशील? माझ्या मंडळाचे कार्यकर्ते ना, माझ्या वर्ड्समध्ये बोलू ते वेळे आहे बाप्पाच्या बाबतीत. म्हणजे आता जर बाप्पा विसर्जन झाले ना, मग त्यात 2 दिवसानंतर परत चालू, आता काय करायचं. मग नवरात्री येते, पण नवरात्री चालू, बरेच सण येतात, पण तरी लोकांच्या मनात एकच, पुढच्या वर्षी म्हणजे 25चा विसर्जन झालं ना, तर लोकांच्या मनात तेच होतं, आता 26 कसं करायचं. आणि जे पहिल्याच्या लोकांचं सांगितलं, तर मी त्यांचा बघूनच शिकलोय. म्हणजे जी चौथी पिढी आहे, त्यानंतर हरीशभाई परमार या लोकांनी चालवली, मग नंतर सुशांत जाधव ह्या लोकांनी चालवली, मग त्यानंतर आमची पिढी आहे. तर आता आम्ही चालवतोय म्हणजे आम्ही आहोत सपोर्ट, आम्ही सर्व करतोय, पण आमचे जे हात सुशांत जाधव मी बोललो दादा आमचा, तो सर्व वन साईड आहे. हां, आणि तो करतोच, आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत, तो बोलतो त्याच्या ऑर्डरवर. म्हणजे सांगायचं असं आहे तो की जे हिरा परमारपासून ते आत्तापर्यंत चालू आहे, तर मी त्यामध्ये चालू आहे आणि तसंच सर्व फॉलो करतो मी, बाकी काही नाही. हां, पण मी माझा वर्ड सांगितलं ना की आत्ताचे जे कार्यकर्ते ना, ते जरा एक्स्ट्रीम लेवलवर आहे की विसर्जन झाल्यानंतर प्रत्येक वर्षी विसर्जन, आता पुढच्या वर्षी काय करायचं,
याची प्लॅनिंग चालू होती. आणि आता गणेश उत्सव सोडून तुझं मंडळ कुठलं सोशल ऍक्टिव्हिटीज पण करतो? हां, गणेश उत्सव नंतर आपण दसऱ्याला भंडारा ठेवतो साई बाबाच्या नावावर. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपण त्या साईबाबाचं इतिहास आहे ते सर्वांना माहिती आहे तेव्हाचा. तर आपण साई भंडारा ठेवतो. आपण देवी पण येते आपल्या तिथे. हां, तर देवी विसर्जन झाल्यानंतर सॉरी देवी विसर्जनचा पहिला पण पूर्ण भंडारा कमसे कम काहीतरी 800-900 पब्लिक तर येत असेल आरामात. 800 ते 900 पब्लिक येत असेल. हां, तर आपण सगळ्यांना पहिले चांगल्या पद्धतीने आणि जर जे काही जेवण उरतं ते आपण सगळ्यांना गरिबांना देतो. आणि मेन म्हणजे प्रश्न 75 वर्ष होऊन गेला तुमच्या मंडळाचा. सो 75 वर्ष तुम्ही कसं सेलिब्रेट केलं? 75 तर म्हणजे धूमधडाक्यातच सेलिब्रेट केलं. खूप जल्लोष. हां, खूप जल्लोष. म्हणजे मी पहिला सांगितलं की आमच्याचे कार्यकर्ते थोडे एक्स्ट्रीम लेवलवर आहेत. आमचे जे मोठे कार्यकर्ते आहेत अजून जे दादा लोक आहेत आम्ही त्यांचं ऐकतो, कधी आमचा त्यांच्या अगेन्स्ट गेलो नाही. हां, तर झालं असं की 75ला गणपती तर नेहमीच आपण जल्लोषमध्ये आणतो, काही सवलत नाही त्यामध्ये. पण 75 जो एक वर्ड होता ना की 75 अमृत महोत्सव, तर तो आम्ही 2022 पासूनच डोक्यात होता. म्हणजे कारण की तेव्हा कोरोना गेलेला आणि मग आता 24ला 75 तर आम्ही 11 दिवस सण साजरे करतो. पण त्या टायमाला आम्ही विसर्जन थोडं उशिराने केलं. एक म्हणजे आमचा जो हे आहे की आपला गणपती 11पर्यंत 12पर्यंत मंडपमधून बाहेर निघायलाच पाहिजे. तर त्या टायमाला आम्ही त्या टायमाला निघालो. पण आमच्या एरियातच आमच्या चाळीमध्ये तिथे 2:30 ते 3 वाजले. आणि लय जल्लोष म्हणजे बरेच आजूबाजूला फ्रंट पेज आपल्या मंडळाचं ते पण आहे. आणि महाराष्ट्र टाइम्सचे न्यूजपेपर आहे, त्यामध्ये आपलं मंडळाचं योगदानही केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्सचा पेपर आहे, तिथे आपल्या मंडळाचं नाव आलेलं, तिथे आपल्या बरीचला लिहिलेलं आणि आपल्या मंडळाचं त्यांनी शुभेच्छा दिलेली अमृत महोत्सवची. आणि तर आम्हालाही गर्व वाटलं की आपल्याला जेजेचा महाराज एवढा म्हणजे प्रसिद्ध झाला आहे, सोशल मीडिया थ्रूही झाला आहे, पण आता पेपरमध्ये यायला लागलं आहे. तर चांगलं वाटतं. आणि तुमच्यासारखे जे पॉडकास्ट येतात तर आम्हाला खरंच चांगलं वाटलं की आपल्याही मंडळाला लोक एवढे म्हणजे एक सहकार्य. आणि आता म्हणजे प्रश्न असा होता की तुमच्या मंडळासाठी कधी असं कुठलं प्राऊड मोमेंट झालं असेल की तुमच्या मंडळाला एकदम प्राऊड मोमेंट वाटतं? असे खूप प्राऊड मोमेंट आहेत. पहिला प्राऊड मोमेंट तर आता रिसेंटली सांगतो की दादा त्यांची मूवी आली ती वाजवली. त्या चित्रपटात आपल्या मंडळाचं लोगो ॲज अ मीडिया पार्टनर त्या लोकांनी दाखवलेलं. तो एक मंडळासाठी खूप मोठा मंडळ की एवढं मोठ्या थिएटर एवढं मोठं नाव आलं आणि एवढा बॉटम टू टॉप पर्यंत आलो. त्यांची स्टार्टिंग कशी केली ते सगळं मला दाखवलंच आहे. एवढं मोठं नाव जरी आपण बघतो की जे आपण केलंय, मेहनती केली, कार्यकर्त्यांची मेहनत, सभासद, हितचिंतक, त्याचे सुशांत दादे लोकांचं नाव घेतलं, लोकांची मेहनत, तेव्हा स्थिती दिसली की हा आपण काहीतरी केलं मंडळासाठी यावर्षी. तर ते मला खूप प्राऊड मोमेंट होता. आणि सेकंड थिंग की मुंबई प्रसिद्ध उत्सव या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक आलेला. पहिल्यांदाच आमचा मंडळाच्याकडे म्हणजे प्राऊड मोमेंट होता तो की पहिल्यांदा ट्रॉफी आली कुठून बाहेरून आणि दुसरा क्रमांक मुंबई प्रसिद्ध उत्सवमध्ये घेतला. ते पण कोरोनाच्या टाईममध्ये. जसं तुम्हाला सांगितलं की मी डेकोरेशन केलेला कोरोना स्टे होम स्टे सेफचा, त्यासाठी आम्हाला ते अवॉर्ड दिलेला की स्टे होम स्टे चांगली म्हणजे देत आहे, सूचना देत आहे पब्लिकमध्ये. त्यासाठी मला एक मुंबई प्रसिद्ध उत्सव या मंडळाकडे यांचं जे स्टेज आहे त्यामुळे मला सेकंड हे भेटला कॉम्पिटिशन प्राईज भेटलेला. कॉम्पिटिशनमध्ये उतरलो नव्हतो. झालं असं की जो कुठला तो पेज होता मुंबई प्रसिद्ध उत्सव, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं. आणि आम्ही लय म्हणजे कोरोनामध्ये आमचा पेज ओपन केला सोशल मीडियावर. तेव्हा काही लोक घरी बसायचे, आम्हालाही माहिती नाही तेवढी प्रसिद्धी भेटेल आम्हाला. आणि मग आम्ही तर काही स्पर्धा तर आम्ही कधी केलीच नाही. पण एक डेकोरेशन की आम्ही लोकांना दाखवलं, आम्हाला काही हेतू नव्हता की स्पर्धेत उतरायचं, पण आम्ही लोकांना दाखवायला होतं हे केलं की स्टे होम स्टे सेफ. स्टे होम स्टे सेफ. ते तुम्ही बघू शकता पॉडकास्टमध्ये तुम्ही दाखवलं नंतर. तिथे आम्ही एक डेकोरेशन केलं आणि 2 फूटची मूर्ती, सॉरी 1.5 फूट काहीतरी मूर्ती आणली, शाडू मातीची ती मूर्ती आणलेली. आणि आम्ही तो जो मेसेज दिला होता ना त्यासाठी आम्ही ते स्पर्धेत भाग घेतला. बाकी आम्ही कधी स्पर्धेत भाग वगैरे घेतले. तेव्हा फक्त एवढाच हेतू होता की लोकांना कळायला पाहिजे 2020 मध्ये हाणामारी होती कोरोनाची, तर ते दाखवण्यासाठी स्टे होम स्टे सेफ यासाठी आम्ही मेसेज पाठवलेला की लोकांनी त्या दरम्यान सेकंड प्राईज भेटला. मला वाटलंही नव्हतं पण देवाच्या सेकंड प्राईज भेटला आणि लोकांना ते लय आवडलं की एक मेसेज स्प्रेड करतात लोक.
ओके, तर दादा माझा दुसरा प्रश्न असा आहे तुझ्याकडे की 1950 ते आतापर्यंत मंडळ चालत आहे आणि एवढ्या वर्षामध्ये असं तर होणार नाही की कुठले प्रॉब्लेम्स किंवा घडले नसेल, तर असं कुठलं मंडळामध्ये प्रॉब्लेम घडला असेल जो गणपती बाप्पाने सावरून घेतला असेल तुम्हाला? प्रॉब्लेम्स आता म्हटलं की कोरोना, आणि जे म्हटलं की तिथे दुनियाचे पेशंट असायचे आणि आपले ते कार्यकर्ता म्हणजे जे मध्येच राहतो आम्ही जस्ट हॉस्पिटलच्या बाजूला, जे मध्ये पेशंट्स पण लय होते हाय मार्जिनमध्ये, पण बाप्पाच्या कृपेने संतर साजरा झालाच, कोणाला काही अडचण आली नाही. आणि त्यात आपले कार्यकर्ता रुग्णाची सेवा, पहिल्याही बोललो आताही बोलतोय, सेवा करूनही आपल्या बाप्पाला वेळोवेळ द्यायचे, जसे की आपण डिस्टन्स वगैरे पाळायचो, जे प्रोटोकॉल होता आपण तो सर्व फॉलो केला. आणि बरेच आपण ऐकलं की कोरोनामध्ये लय काही झालं, पण आपल्या मंडळामध्ये असं काही, म्हणजे मी एक स्पेसिफिक कोणत्या मंडळाला करत नाहीये, म्हणजे आपल्या मंडळाचं सांगतो की कोणालाही काही हानी झाली नाही. म्हणजे रुग्णाची सेवा करून कोरोना पेशंटला उचलून त्यांनी टच केलं त्या लोकांना, आणि मग संध्याकाळी आपल्या बाप्पाचे आरती यायचे. जास्त नाही, आम्ही 4-5 जणच असायचो. जे मी बोललो नाव घेतलं ते लोक तर तिथे असायचे, पण आपण ते वेळोवेळ देऊन ते बाप्पाची सेवा करायला यायचे. पण देवाच्या कृपेने असं कधी झालेलं नाही, आणि असं कधीच झालं नाही की अशी आडी अडचण तर नाही. फक्त एक कोरोना एक काळ होता जिथे आपला थोडा इश्यू झाला होता, पण देवाच्या कृपेने आपल्याला कोणाला कधी हानी झाली नाही. ओके, तर दादा म्हणजे आता जो गणेश उत्सव आहे आणि त्या काळातला गणेश उत्सव, म्हणजे ज्या टायमाला तुम्ही असाल आणि त्याच्या आधी जेव्हा मंडळ सुरू झालं, सो तुला काय फरक वाटतो त्या काळाचा गणेश उत्सव आणि आत्ताचा गणेश उत्सव? मला असं वाटतंय तेव्हा सण साजरा व्हायचा, आताही होतो नो डाऊट, पण कुठे ना कुठे आता कॉम्पिटिशन वाढले. मला असं वाटतं, म्हणजे माझं एक स्पेसिफिक तुम्ही विचारलं तर मी सांगतो की मला असं वाटतं की आता कुठे ना कुठे कॉम्पिटिशन वाढली. ह्या मंडळाने असं केलं तर आपण पण जरा वेगळं करूया. पण मी जर ओल्ड हॉस्टेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गोष्ट करू तर आमचे दीर्घ जिथे एवढे पण आमचे कार्यकर्ता आहात, अध्यक्ष आहात, उपाध्यक्ष कोणी असो, आम्हाला जे पण मार्गदर्शन करतो ते एकच सांगतो, आपल्याला उत्साह हवा आहे, बरोबर, आपल्याला कॉम्पिटिशन वगैरे करायची नाही. आमच्या मंडळाची मेन टॅगलाईनच आहे, स्पर्धा नको उत्सव हवा. ते आम्ही बाळामध्ये पण आमचं पहिल्यापासून आहे, कारण की आमचं हिरा परमार जे होते ना, जर त्या म्हणजे आम्हाला जर कॉम्पिटिशन करायचं तेव्हाच आम्ही केलं असतं घ्या, पण आम्ही पहिल्यापासूनच 1.5 ते 2 फूट, मी पहिला पण म्हटलं आमची जास्तीत जास्त 6.5 फुटात मूर्ती असते का, कारण की आपली मूर्ती बरोबर पाण्यात विसर्जन होऊ दे, कारण की तुम्हाला माहिती आहे आता किती काय चालू आहे, पीओपी वर पण चालू आहे, तर ते काय होत आहे मे बी असं की कॉम्पिटिशन साठी लोक मूर्ती, तर आपण पहिल्यापासून 6 फूट आणायची, जास्त असं 5.5, त्यामध्ये ना आपण खोल पाण्यात आम्ही स्वतः जातो बोटमधून आणि कार्यकर्ता विसर्जन करणार. म्हणजे मला असं वाटतं की आपला जेजेचा महाराज चांगल्या पद्धतीने विसर्जन होतो, तर सण तर साजरा होतोच आहे, तेव्हाही काही आताही काय, पण फरक एवढाच आहे की त्यावेळेचा जरा वेगळाच होता, कारण की लोकांमध्ये उत्साह होते. कुठे ना कुठे आता आपण पाहतो की मोबाईल, आपलं जनरेशन आता मोबाईलवर चालतं, तर लोक काय करतात, बाप्पाला विचारत नाही, फोटो काढायला जातात. मी इथे गेलेलो या मंडळामध्ये, माझा फोटो, ह्या मंडळामध्ये, जसे की मोठे मोठे मंडळ गणेश गल्ली, लोक जे डेकोरेशन करतात ते आपण पोराला दाखवायचं की बघा काय डेकोरेशन आहे, हे काय म्हणजे ते आपले एक शीख देतात आपल्याला की बघा हे असं बनवतात. ह्यामध्ये आपण म्हणजे जेव्हा आपण राम मंदिर कधी गेलो नाही, पण 2019 मे बी आपण राम मंदिर गणेश गल्लीने बनवलेलं मुंबईचा राजा, तर आपण तिथे जाऊ शकत नाही, आपण इथून ऍटलीस्ट त्या 11 दिवसात आपण गणेश गल्लीला जाऊन पाहू शकतो की यार ते असं आहे. तर आहेत असे मंडळ जे अजूनही सण साजरे करतात, चांगलेच सण चांगल्या पद्धतीने करतायत, पण कुठे ना कुठे मला असं वाटतंय की कॉम्पिटिशन थोडी झाली. तर दादा असं तू बोललास की तुमचं मंडळ कॉम्पिटिशन मध्ये बिलकुलही नाही, पण मंडळामध्ये असं असतात लोक जे कॉम्पिटिशन साठी ते विचार तर करत नाही, पण त्यांच्या मनात असतं की आपण पण बाकीच्या लोकांसारखी मोठी मूर्ती आणावी, खूप असं धूमधडाक्यात करावं, आपण पण आपल्या मंडळाचं नाव व्हायला पाहिजे. तर असं कधी मतभेद किंवा असं बोलणं झालं की आपण पण मोठी मूर्ती आणावी सर्व झालंय असं? ऍक्च्युली असं कसं आहे, मी पहिला पण सांगितलं, पहिलेच्या लोकांचे थॉट्स एकदम हे आहेत की नाही, आपण जे सण आपला साजरा होते त्या पद्धतीनं जायचं. आत्ताचे पोर आहेत ते आपण करतो की नाही, आपण दादा थोडी तरी मोठी मूर्ती आणली पाहिजे,
ह्या मंडळी अशी आणली त्या. पण आमचे जे मोठे लोक आहेत ते कॉपरेट करतात, ते समजवतात पोरांना की कसं आहे, मोठी मूर्ती आणली आणि जर आपल्या मूर्तीला काय हानी झाली, खंडित झाली किंवा ती चांगल्या पद्धतीने विसर्जन नाही झाली, एवढं आपलं 77 वर्ष आहे, कधी असं झालेलं नाही आहे की आपलं विसर्जन कधी रस्त्यावर थांबलं आहे की खोल समुद्रात जाऊन आपण दिलं नाही मूर्तीला, असं कधी झालेलं नाही. तर आम्ही पण मग समजून घेतो की नाही, जे मोठे लोक बोलतायत ते काहीतरी चांगल्यासाठीच बोलतायत. हा, इच्छा असते की आपण काय अजून वेगळं करूया. जसं की मूर्ती तर मोठी आणायची लोकांना लई इच्छा असते, अरे ह्या मंडळाने एवढी मोठी आली, आपण का ना, आपण पण करूया ना. पण कुठे ना कुठे आमचे जे मोठे लोक आहात जसे की हरीशभाई परमार, दीपक सोलंकी, सुशांत जाधव, किरण परमार माझे वडील आहेत ते, आणि माझे बरेच लोक मंडळाचे सर्व, महेश सोलंकी, ते लोक आम्हाला समजवतात की आमची इच्छा आहे, पण आपण जो कॉम्पिटिशन नको, आपला जो सण साजरा होतोय ना, आपण सण तसाच साजरा करूया. छोटी मूर्ती ही मोठी मूर्ती हा काही नसतो, बाप्पा असतो. छोटी मूर्ती आहे ना, सण आपण मोठ्याने साजरा करू. दादा, माझा प्रश्न असा होता की तुला विसर्जनचे दिवस तुला कसं फील होतं? मला लिटरली रडतो आमचे सर्व मंडळाचे मंडळात. हा, सर्व रडला, बायका रडणार जेव्हा गाडीवर टाकणार आरती चालू होते ना, मला आत्ताही अंगावर काटे येत आहे. म्हणजे आम्ही एवढे 10 दिवस मजेत असतो. मी पहिला पण तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो, 2.5 महिन्यापासून सुरुवात करतो, ते 10 दिवस म्हणजे 40 असे पण एकत्र राहतो आम्ही. पण तेव्हा काही मुवमेंट वेगळी, ती लाइटिंग असते, तो मंडपात जोर असतो, मंडपात आवाज असतो. म्हणजे खरंच पण जो विसर्जनचा जो क्षण असतो ना, म्हणजे खरंच मला लय लिटरली आम्ही लय लोक रडतात तिथे, बायका स्वतः आमचे रडतात तिथे. आणि बाप्पाची जी शेवटची आरती असते आणि तो ताल असतो, त्या तालावर मी क्लॅपमध्ये टाळी वाजवताना बाप्पाला बघत असतो, डोळ्यात आमचे आशू असतात. खरंच एकदम सॅड मोमेंट असतो. ठीक आहे, बाप्पा झाला तर पुढच्या वर्षी येणारच, पण मनात लय लागतं की ह्या वर्षी तरी बाप्पा चाललाय ना, पुढच्या वर्षी ना ती वेगळी गोष्ट. पण त्या 10 दिवस आम्ही जी मजा केली, आणि बाप्पा म्हणजे आमच्या खरंच या खूप मजा केली. जान म्हणजे एकदा आपलं एकदम एक फ्रेंड बोलून की काय सांगू शकत नाही. म्हणजे असा विचार करतो की आता शेवटची आरती आहे, 10 दिवस मजा केली, आता बाप्पा थोड्या वेळ आमच्या ट्रॉलीवर बसणार, मग ते वाजत गाजत त्याची निवडणूक थांबणार जल्लोषमध्ये, पण शेवट काय संध्याकाळी तो चौपाटीवर पोहोचणार. मग ते मनात असतं. काय नाही, मोठे लोक मला समजवतात, अरे वेळा यावर्षी जाणार तर पुढच्या वर्षी येणार ना, आणि तर नियमच आहे, बाप्पा 11 दिवसासाठी येतो, त्यामुळे काय नाही ॲक्सेप्ट करून घेतो. पण थोडा मुवमेंट असतो, तो एक इमोशनल मुवमेंट असतो. दुसरी शेवटची आरती इमोशनली एकदम मी वाटते जाऊ बाप्पाची. मी पहिला पण बोललो की तुला 40 बाप्पाची वेळ तर वाटेच नाही. जेव्हा तो बाप्पा आपला शेवटची आरती झाल्यानंतर तेव्हा ट्रॉलीवर बसतात, लिटरली लोक रडतात. लिटरली असे लोकांच्या डोळ्यातलं ना काय बोलतो, म्हणजे मला आत्ताही मला बोलायला बघतं, लोकांच्या आशू येतात. आणि मला सर्वात मेन प्रश्न म्हणजे जेजेचा महाराजा यावर्षी आम्हाला नवीन काय बघायला मिळेल? नक्कीच नेहमी आम्ही काय काय म्हणजे करतच असतो नवीन. यावर्षी आम्ही नवीन काय तुम्हाला नक्कीच पाहायला तर भेटणारच. अजून पण मीटिंग आमची झाली नाही, पण चालू आहे, प्लॅनिंग चालू आहे पोरांचे. ते 3 महिन्यामध्ये लेख आम्ही प्लॅनिंग होऊन जाईल, आणि तुम्हाला आपल्या सर्वांनाच नक्की काय नवीन पाहायला भेटणार. आणि आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जे मंडळ आहेत, जे अपकमिंग मंडळ आहेत, जे सुरुवात करतात त्यांची मंडळ, किंवा जे आत्ताचे मंडळ जे ग्रो करतात, त्यांना तू एक काय असं मेसेज देशील की त्यांचं मंडळ ग्रो होईल? मी एवढा मोठा तर नाही आहे की मी कोणत्या मंडळाला सांगू शकतो, पण जसे की आम्ही आमचे मोठ्या लोकांचं ऐकतो. जर यंग जनरेशन जर आपण आता वर्ल्ड निघाले जेनझी तर ते चालवत असेल, ते एकदा वरिष्ठ लोकांचं ऐका आणि ते फॉलो करा. मंडळ म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीत वरती तर येणारच. आपण काय मंडळ चालवतोय ना, चांगलंच काम करतोय, मंडळ तर वरती येणारच. आणि जे चांगलं एकदम हाय मार्जिनवर आहे ते तर बस स्पर्धा नको, उत्सव करा आणि चांगल्या पद्धतीत करा, आपण मंडळ आपला मोठं होतं. पहिली गोष्ट तर तुमचंही खूप खूप आभार, म्हणजे आपल्या मंडळाला तुम्ही वेळ दिला आणि ते पॉडकास्टसाठी आणला. आणि मी तर सांगतो की तुम्ही गणपतीलाही या, पूजेलाही आपण नक्कीच तुम्हाला आपण इन्व्हिटेशन देऊच. पण आपल्या लोकांना मला असं वाटतं इन्व्हिटेशनची गरज नसते, आणि तुम्ही आपल्याला पण मंडळा वेळोवेळ देऊन नक्कीच या. गणपती आपला मोरया.
मला खूप छान वाटली तुमच्या मंडळाची जर्नी ऐकून. 77 वर्ष एवढे नित्यनियमाने तुम्ही साकारता आणि करत आहात. खूप छान वाटली तुमच्या मंडळाची जर्नी आणि आभारी मानतो तुमचे की तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमचा. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे हा पॉडकास्ट आवडला असेल सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा मंडळ कुठला आणायचं आहे. सो भेटूया पुढच्या भागात, ते पण दी मोरया टॉक्स सोबत. बाप्पाची गाथा प्रेझेंट्स दी मोरया टॉक्स मध्ये आपण भेटूया परत. सो गणपती बाप्पा मोरया.